जावाच करते मिरच्या. वेलकम टू न्यू ब्लॉग आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली, कारण मुलांच्या टिफिनची काही असते आणि परत करू म्हटलं की परत खूप वेळ होऊन जातो आणि उशिरा देवपूजा कशी करायची ना, आणि परत तेवढा उत्साह पण राहत नाही, म्हणून सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर इकडे मुलांच्या टिफिनच्या तयारी लागले होते. तर असताना सांगितलं तर बटाट्याची भाजी बनवायला, तर मस्त अशी एकदम चणचणीत अशी बटाट्याची भाजी बनवली होती. आज बटाट्याची भाजी बघून मला सकाळी स्वतः जेव वाटत होतं. त्याच्यानंतर इथं तोपर्यंत आहोनीनं इकडं असताना तयार करायला घेतलं होतं. स्वतः तेल गेलेच नाही हो. अगं दिसवी नाही त्याला मोठा लाव. चलचं उशीर झालाय. माझा आवडून झालंय का अजून 8:15 झाले. 10 मिनिट राहिले गाडीला. लगेच होते आवडून. आता इकडे तोपर्यंत मी पटकन चपाती बनवून घ्यायला लागलो होतं टिफिनसाठी. तेवढ्या तासाची गडबड होती, मम्मा आवर लवकर 5 मिनिट राहिलेत म्हणून. तर आता काय करायला का तिला टिफिन काढायला सांगितलंय हो आतला. आज बस जाते मागे येत आहे तुम्ही आज. हे असं असतं, शाळेला जायला उशीर झालेला असतो, पण बटाट्याची भाजी एवढी फेवरेट की खाऊनच बघायची कशी झाली आहे ती. काय झाली हा भाऊ? आता घर बसून तरी खा की, तेल लावलं नाही वाटतं तू. एवढी गडबड झाली, बसून खायला सोड टाइम नाही, आवरत नाहीत लवकर. असता बघू अगं पाणी तर पी की. हा अगं इथं बॉटल आहे, घे बॉटल बाहेर. चल मी घेऊन येते आतमध्ये. सावकाश तसले फास्ट खायचं नाही, दुखल घे बाहेर, घे बाहेर बॉटल. चल हा थांब, आली आली, एक पाणी प्यायला लागले. चला चला. तुम्ही गाडीवर बसलाय, तिची गडबड भाजीला चपाती खायची. काढली हो मारून पळत पळत हॉलपर्यंत प्लेट घेऊन आलती खात. आरवला स्कूलने यायला उशीर होतो, त्याच्यामुळे तो सायकल घेऊन जातो स्टॉपपर्यंत. हॅपी फ्रेंडशिप डे. हा लांब आहे, अजून 2-3 दिवस आहेत. हा बर झालं का नाही तुझं? मला जरा काम आहे. झाले. मी म्हणलं किचन कट्या गावायचं राहिलंय, मामा माळव घेऊन आलं तर म्हणून म्हणलं सगळं काढून ठेवा. मुळ घेऊन आलं तर, आणि 14 मुळं आणलं तर 2 पडलं वाटतं येताना म्हणजे. मेथी किती लागली? 15. अच्छा. आता म्हणलं अगोदर सगळं भाजीपाला व्यवस्थित जिथल्या तिथं जागेला ठेवूया, म्हणजे कसं टोमॅटो भेंडी वगैरे सगळं मी अगोदरच धुवून ठेवते ना, तर म्हणून ते वेगळं आणि पालेभाज्या वेगळ्या केल्या. मिरच्या पहिल्या जरा तिखट होत्या म्हणून पप्पा म्हणतात आज जर थोडं कमी तिखट होतो, जावाच करतो मिरच्या. घेऊन आलं मिरच्या भेंडी कंस कंस. कंस तुमच्याकडे स्वीटकॉर्न कसं मिळते मला नक्की सांगा. आपल्याकडं 100ला 6 बीजी किती, 7 बीजी किती. हां म्हणजे 15 रुपयाला बसते. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं लास्ट टाइम आणलं तेव्हा काहीतरी वेगळं शेअर करते, पण काय मला झालं नाही. अशीच कंस आम्ही खाऊन संपवली. आता म्हणजे ह्या वेळेस तरी करून नक्की माळव ऐकायला बसल्यासारखं बसले पुढे ठेवून सगळे. म्हणजे बघा भाज्या आधी काढून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे नाही तर लगेच सुकते का. आता मेथीची भाजी बघितल्यानंतर तुम्ही म्हणसाल विकत का आणली, घरी लावली नाही का? तर आपण कोथिंबीरीसोबत मेथी लावली होती, पण मेथी उगवलीच नाही. तर मग कोथिंबीर चांगली आले, दाखवेन मी तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे. तसंही मला आता थोडंसं धने लावायचे होते, भेंडीच्या बिया वगैरे लावावं म्हटलं, मग त्याच्यासोबतच मेथी लावते अजून. तर आता बघा इथं सगळं किचन आवरून घेतलं एकदम चकचकीत असं. आता झाडू माझा राहिला होता मारायचा, तर घरातलं मारून घेतला आणि मग बाहेर आले होते कट्ट्यावरती झाडू मारायला. पण बाहेर हवा खूप छान सुटली होती, मस्त वाटत होतं बाहेर.
हवा इतकी जोरात सुटली हे कचरा पळून चालला. कसं चालूय पुढं आस्था हा आम्हाला कोण घ्यायचं खांद्यावर उचलून होय. चला तिकडच्या आंब्याच्या बागेत निघाले. बरेच दिवस झाले गेलो नव्हतं ना तिकडे. आता आंबा संपला असं गेलोच नाही. लास्ट टाइम गेलो होते त्यावेळेस व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत. आणि आता म्हणजे छाटणी झालेली मी व्हिडिओ टाकला होता तुमच्यासोबत शेअर केला होता. पण म्हणलं आता कसं फुटलंय काय बघून येऊया. आलो होतं विहिरीकडे तर मग चाललोय आता तिकडं. चला हा एकदम मागं फिरा. छान फुटवा फुटलाय बघा. मी तुमच्यासोबत आंबा छाटणीचा व्हिडिओ शेअर केला होता ना तरी तर बघू शकता. हे बघा किती छान फुटलंय बघा. काड्या सगळ्या अशा एकदम मस्त आले ते. आता फक्त ह्याला कल्टर सोडून घेतलंय. आणि आंबा छाटणीचा व्हिडिओ टाकला तर त्याला तुमचा मला भरभरून प्रतिसाद मिळाला. छान अशा कमेंट पण आल्या होत्या आणि त्या व्हिडिओला आपले व्ह्यूज पण चांगले आले होते. त्याच्यामुळे म्हटलं एकदा तुम्हाला दाखवून घेऊया. आपण छाटणी दाखवलीच होती तर त्याचा रिझल्ट दाखवायला पाहिजे ना. तर बघा असं छान मस्त एकदम फुटलंय त्या झाडाचा रिझल्टच आलाय का. मी तुम्हाला म्हटलं ना 3-3 तर काड्या अशा फुटतात म्हणून. हे बघा 4-4 फुटले तर. चला आता घरी जायचंय तर असताना इथली चिमण्यांची घरटी बघायची ती. तर बघूया इथं तुम्हाला मी दाखवते बघा. कुठलं बोट आहे ना किती वेगवेगळ्या आकाराचे बनवलेत ना. मग तो कधी एकालाच खाली तसं बनवलं. हा डबल केले रे. तो परवा उडून गेला बनवायला ग आहे ना. काहीतरी आणते. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं पाऊस नसल्यामुळे विहिरीला कसलंच पाणी नाही. म्हणजे आपलं जरा थोडं तरी आहे. आता ही शेजारची विहीर आहे बघा. कसलंच पाणी नाही बघा. पूर्ण सोप दिसायला लागतंय खालचं. म्हणजे असं वाटतंय पाणी बघून 1-2-3 घागरीच निघा पाणी. असं एवढं पाणी येतं. आमच्याकडे म्हणजे पाऊसच नाही झाला. जिकडे झाला तिकडं पूर आलाय. आत्ता कॅनलला पाणी आले म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की चांगले 1-2 तरी पाऊस व्हायला पाहिजेत. पण असं नाही का म्हणजे पिकं पण आपलं असं पाणी मागत होतील आणि पाऊसच कसलाच होईना. मी तुम्हाला दाखवलं होतं पण त्या दिवशी झालेला तेवढा. कॅनलला पाणी आल्यामुळे ना आता विहिरींचं पाणी वगैरे पण वाढतंय ना. त्याच्यामुळे आता जरा थोडं बरं वाटतंय. चला आलो फिरून मस्त बसलो जरा मोसंबीत. निघालो आता घरी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि मला माहिती आहे आज तुम्ही कमेंट करणारच आहात तरी पण सांगते कमेंट करून सांगा. आणि हाईप करायला विसरू नका बरं का. कमेंट करताना तिथं स्क्रीन आपण स्लाईड केली की नाही तिथं तुम्हाला हाईपचं बटन दिसते. हाईपवरती क्लिक करा म्हणजे पॉईंट्स मिळतील. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. चला मग परत एकदा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. इकडं मामा पण फिरायला लागलेत बाहेर.